बिग बॉस 19ची ट्रॉफी टेलिव्हिजनचा सुपरस्टार गौरव खन्ना ठरला. चाहत्यांनी गौरववर कौतुकाचा वर्षाव केला. पण महाराष्ट्राचाच नाही तर अख्ख्या देशाचा लाडका महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरे जिंकावा अशी अनेकांची इच्छा होती. पण साऱ्यांचाच हिरमोड झाला. प्रणित मोरे तिसऱ्या नंबरवर एलिमिनेट झाला. त्यामुळे प्रणितच्या चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला. पण नाराज झालेल्या चाहत्यांनी प्रणित मोरेला मोठा धीर दिला. तसेच फायनल पर्यंतच्या त्याच्या खेळाचं कौतुकही केलं. पण हाच महाराष्ट्राचा लाडका मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे हाही तरी कोण? बिग बॉस पर्यंत पोहोचण्यासाठी त्याला कोणता संघर्षमय प्रवास करावा लागला तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. प्रणित मोरे सोशल मीडिया, यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर विशेष लोकप्रिय आहे. त्याच्या स्टँडअप कॉमेडीच्या शोंना देखील विशेष गर्दी होती. याच प्रणित मोरेला लहानपणापासून पायलट बनण्याची इच्छा होती. पण पायलट कोर्समध्ये प्रवेश भेटला नाही आणि त्याचं स्वप्न अधुरं राहिलं. याच प्रणित मोरेचा जन्म 2 मार्च 1991ला मुंबईतल्या दादरमध्ये एका चाळीत सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्याचे वडील एसटी बसमध्ये कंडक्टर म्हणून नोकरी करत होते, तर त्याची आई गृहिणी होती. आर्थिकदृष्ट्या साध्या कुटुंबातून आलेल्या प्रणितनं मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख तयार करण्याचं लहानपणी ठरवलं. पुढे प्रणित 8वीमध्ये शिकत असताना प्रणित यांच्या वडिलांना पायाला झालेल्या एका दुखापतीमुळे त्यांना तो जॉब सोडावा लागला. त्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब दादरमधून नवी मुंबईमध्ये शिफ्ट झाली. तेव्हा प्रणित आणि आई वडिलांनी मिळून टिफिनचा व्यवसाय सुरू केला. टिफिनच्या व्यवसायाबरोबरच त्याचे वडील आणखी एक छोटासा व्यवसाय करत होते. पण त्यात 2004 मध्ये नुकसान झालं. त्यामुळे त्यांना एक छोटंसं दुकान आणि घर विकावं लागलं. पुढे त्याने मुंबईतील के.जी. सोमय्या कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करत असताना तो गाडी विक्रीचंही काम करत होता. MBA केल्यानंतर त्याला दुसरा जॉब भेटला. त्या जॉबवर त्याचे संपूर्ण कुटुंब अवलंबून होतं. त्याने तो 4 वर्ष जॉब केला, पण त्याला त्या कामावरून काढण्यात आलं. त्यानंतर त्याला त्याच्या एका शिक्षकानं स्टँडअप कॉमेडीसाठी प्रोत्साहन दिलं आणि त्याने त्याच्याकडे एक करिअर म्हणून बघितलं आणि तोच त्याच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरला. त्याच काळात प्रणित रेडिओ मिर्चीमध्ये जॉकी म्हणून काम करत होता. याच काळात हळूहळू त्याने हिंदी शो होस्ट करायला सुरुवात केली आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलाखत घेऊ लागला. 2019 ते 2023 या काळात त्याने रेडिओवर काम करत असताना आपलं स्वतःचं नाव निर्माण केलं. पण 2023 मध्ये त्याने पूर्ण वेळ स्टँडअप कॉमेडीसाठी पाऊल टाकलं आणि त्याचे बाप को मत सिखा आणि बॅक बेंचर हे शो प्रचंड लोकप्रिय झाली. प्रणित मोरे आज सोशल मीडियावर एक मोठं नाव आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 4 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. यूट्यूबवर 1 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे. पण जानेवारी 2025 मध्ये एक वाद झाला. त्याच्या एका विनोदामुळे त्याच्यावर हल्ला झाला आणि तोच त्याच्या आयुष्यातील वाईट काळ होता. तेव्हा त्याला अनेकांनी स्टँडअप वगैरे नको करू असे काही सल्ले दिले होते. पण त्याने पुन्हा स्टँडअप करणं सुरू केलं आणि जुलै 2025 मध्ये त्याचं एक स्वप्न पूर्ण झालं. त्याने त्याच्या आई वडिलांसाठी एक नवीन घर घेतलं आणि नंतर पुढच्या महिन्यातच त्याला बिग बॉस मधून एक कॉल आला आणि त्याची बिग बॉसच्या घरात मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे याची वर्णी लागली. त्याचा विनोदी अंदाज, बिनधास्त बोलण्याची शैली आणि स्पष्ट विचार यामुळे तो या सीझनचा मजबूत कंटेस्ट बनू शकला. प्रणित सुरुवातीला शांत दिसला, त्यानंतर हळूहळू त्याने या खेळात भाग घ्यायला सुरुवात केली. योग्य वेळी योग्य शब्दात त्याने त्याची मते मांडली. प्रणित मोरे शोमधून घरातील स्पर्धकांना खळखळून हसवली, तर प्रेक्षकांचे देखील मनोरंजन केलं. त्याने मित्रांची साथ तर दिलीच, पण त्याचबरोबर जेव्हा घरातील कोणत्याही स्पर्धकाबरोबर इतर स्पर्धक चुकीचे वागत असल्याचे लक्षात आल्यावर त्याने त्या स्पर्धकांची साथ दिली. जेव्हा अंशुर आणि अभिषेक बजाज या 2 मित्रांपैकी एकाला निवडण्याची त्याच्यावर कठीण वेळ आली, त्याने तेव्हा अंशुरला निवडलं. तेव्हा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली. घरातील स्पर्धकांनी तसेच काही प्रेक्षकांनी एक चांगला स्पर्धक घराबाहेर काढला असेही म्हटले. प्रणितला वेळोवेळी यावर प्रश्न देखील विचारण्यात आली, पण तो त्याच्या मतावर आणि त्याने जो निर्णय घेतला त्यावर तो ठाम असल्याचे प्रत्येक वेळी पाहायला भेटलं. प्रणित मोरे बिग बॉसच्या विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता, पण ग्रँड फिनालमध्ये त्याचा प्रवास अखेर संपला. बिग बॉसच्या टॉप 3 मध्ये गौरव, फराना आणि प्रणित होते. पण यापैकी प्रणित शोमधून बाहेर पडला. बाहेर पडताच प्रणितनं त्याच्या भावना व्यक्त केल्या. सलमान खान बरोबर बोलताना प्रणितनं म्हटलं, बिग बॉसच्या घरातला प्रवास खूपच चांगला होता. मी बिग बॉस सारख्या शो मध्ये येईन किंवा मला बोलवतील असं वाटलंही नव्हतं. सुरुवातीच्या आठवड्यात मी कधी बाहेर येईन आणि मी जितक्या लवकर बाहेर येईन तेच बरं होईल असं वाटत होतं. पण हळूहळू मला लोक कसे वागताय हे समजलं. त्यात मी अनेकदा नॉमिनेशन मध्ये येत होतो, पण नंतर जाणवलं की लोकांचं इतकं प्रेम भेटत आहे, तर मला सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. यानंतर त्याला सलमाननं तुझा आजवरचा बेस्ट सपोर्टर कोण होता असं विचारलं. त्यावर प्रणित म्हणाला, माझे प्रेक्षक. माझ्या स्टँडअप शोमधून मी जे प्रेक्षक कमावले आहेत ते माझ्यासाठी बेस्ट सपोर्टर आहेत आणि माझे कुटुंब. यानंतर सलमान खाननं त्याला आज नंतर पुन्हा कधीही प्रणित मोरे शो फुकट न करण्याचा प्रेमळ सल्लाही दिला. प्रणितचे अनेक चाहते तोच या शोचा विजेता होईल अशी इच्छा व्यक्त करत होती. मात्र शोच्या महाअंतिम फेरीत प्रणितचा या घरातला प्रवास संपला.
तर तुम्हाला मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे याची स्टोरी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.